प्रसिद्ध निवेदक किशोरजी गलांडे. अरे वा. तर आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी योगायोगच्या संचालिका गौरी मॅडम आणि विदर्भातले प्रसिद्ध निवेदक श्री किशोर गलांडे यांचं स्वागत करते. जोरदार टाळ्यांनी आपण या सर्वांचं स्वागत करूया. चला तर मंडळी, कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला योग योग. काहीच्या उमासदार, बहारदार आणि लग्नाविषयीच्या गप्पा टप्पा आणि बहारदार गाण्यांचा कार्यक्रम सुद्धा आहे. आणि बरं का मंडळी, सगळ्यात शेवटी लकी ड्रॉ सुद्धा आहे बरं का. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्ही आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. अहो चला तर आता यांचा कार्यक्रम सुरू होतो. त्यांच्या सोबतीने आपलं म्हणजे प्रगती करायची, विकास करायचे. बर. म्हणजे एक उदाहरण म्हणजे अर्थात मोठे मोठे उदाहरण आहे, पण हरकत नाही या डोळ्यासमोर ठेवायला. म्हणजे आपल्यासमोर वीर सावरकर आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे. काय उत्तम कार्य केलं आहे हो त्यांनी. पण त्यांच्यासोबत त्यांचा जोडीदार होता. जवळजवळ म्हणजे जोडीदार असल्यामुळे म्हणजे हा विषय पण आपण थोडासा नंतर बोलणार होतो. तुम्ही एकदम खूप उंच उदाहरण घेतलं. म्हणजे आदर्श माझी बायको इथे बसली आहे, तीच म्हणायची तुम्ही काय होतं 40 वर्षापूर्वी तुमच्याशी लग्न केलं तेव्हा मी बनवलाय तुला. तो माऊली तू बनवलं मला, धन्यवाद. खरोखर म्हणजे धाडस हे हा जो प्रकार आहे नेमका हाच मला म्हणायचा आहे. नाही म्हणजे शिक्षण घेता घेता जेव्हा म्हणजे शाळेमध्ये असतो आपण तेव्हा पालकांनी आता कसं की शिक्षण आणि करिअर आणि पैसा कमवणे, पण त्याबरोबर आपल्याला मुलांना हे सांगता यायला पाहिजे की 5 ते 6 वर्षांनी तुझ्यावर जबाबदारी पडणार आहे लग्नाची. तर त्यासाठी तू प्रिपेअर हो. जबाबदारी ज्या वाढणार आहे त्याच्यासाठी तू तयार हो. आणि मग जर कसं होत आहे मुलं आणि मुली, आता तो मुलींना सुद्धा नोकरी आवश्यकच झालेली आहे, कारण मुलाकडलेच मागता आहेत. जर समजा मुलाकडल्यांनी ती अट जर शिथिल केली की नोकरीची मुलगी नको, शिकलेली असावी, सुसंस्कृत असावी, सुशील असावी आणि दिसायला मॅचिंग असावी, अनुरूप असावी. पण मुलगी त्याचा अर्थ असा काढते ना की अशी अपेक्षा म्हणजे यांच्यातच काहीतरी कमतरता असेल. नाही असं नाही. खरंच म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे साधारणतः 25-30 वर्षापूर्वी असलेली नोकरी मुलीला सोडायला लावलेली आहे. आणि आज त्या आया इथे जर असतील तर काय चांगली मी स्टेट बँकेत होते, यांच्या घरी आले आणि म्हणाले सोड नोकरी, सोडून दिली. तर असला प्रकार म्हणजे होऊ शकतो का? होऊ शकतो. पण बघा म्हणजे जसं आता तुम्ही बोलात की मी जसा संसार केला आणि छान केला तसं स्त्रिया सांगतायत म्हणजे माझ्याहून किंबहुना मोठ्या आहेत ज्या स्त्रिया, त्या मोठ्या कौतुकानं सांगतात हे. कारण त्यांनी प्राधान्य दिलंय गृहस्थाश्रमाला. बरोबर. सुशिक्षित आणि सुसंस्कृत आईची समाजाला गरज आहेच ना. स्त्रीने शिकावं, स्त्रीने स्वतःने नोकरीचा खूप अट्टहास नसावा आणि मुलाकडल्यांचाही नसावा. 50% जे अडलेले लग्न आहेत ना ते इथेच जुळतील, हे मी दाव्यानिशी सांगू. मला एक सांगा की इथे विवाह इच्छुक तरुण तरुणी उभी असतील तर आमचं तर दावा आहे की त्यांनी स्टेजवर येऊन सांगावं माझं याचं जुळलं रे बाबा, आता तुमच्यामुळेच जुळलं. आम्ही टाळ्या वाजवायला तयार आहे, तुमचा लग्न खर्चही वाचवायला तयार आहे. एवढं तडक भडक काम होणार असेल तर. आणि योगायोगला तेच हवं आहे ना. योगायोगला निश्चित तेच हवं आहे. अपेक्षांचा जो डोलारा आहे जो आपण म्हणतो आहे, अपेक्षांचा डोलारा दोघांचाही वाढलेला आहे, म्हणजे मुलींचाही आणि मुलांचाही. गौरी, ते मला 2 अलीकडच्या अपेक्षा मुलींच्या सांगा. 2 म्हणजे तुम्हाला विचित्र वाटणाऱ्या अपेक्षा, म्हणजे तुम्ही विवाह संस्थेमध्ये जो सगळं बायोडाटा तुम्ही फीड करता, तर 2 मुलातर्फे अपेक्षा ज्या हास्यास्पदच आहेत आणि ज्या मुलीतर्फे आहेत त्या सांगा. म्हणजे मुलांना कशी हवी आहे? सर्वप्रथम तर सर्व मुलांना ब्युटिफुल, सुंदर, सौंदर्यवती हवी आहे. मी तर नेहमी म्हणते की हे ईश्वरा सर्व मुलींना भरभरून सौंदर्य दे, बाकी हे नाही दिलं तरी चालेल. कारण सांगते, कारण एखाद्या मुलाचं जेव्हा म्हणजे नोंदणी येते आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारतो की पाठवा तुमच्या इन्क्वायरीज पाठवा, तर फक्त जेव्हा आम्ही त्यांची लिस्ट बघतो तर 100 मुलींचे जे नावं असतात त्यातल्या मॅक्झिमम 90 मुली सुंदर या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे युगानुयुगे
जी सौंदर्याची जी क्रेज आहे, जी भुरळ आहे, ती अद्यापही आहे. सौंदर्य हे अग्रस्थानीच आहे मुलींचं. मग मला वाटतं मुलींनी सौंदर्य सांभाळावं ना, काय हरकत आहे? मुलींनी सौंदर्य सांभाळावं आणि सुखी राहावं. म्हणजे मी विवाह संस्था चालवते आहे म्हणून मग दुसऱ्या क्रमांकावर येत आहे त्यांचं शिक्षण आणि अर्थार्जन. दुसऱ्या क्रमांकावर येत आहे. म्हणजे भले भले जी असतात मुलं, चांगल्या मोठ्या हुद्द्यावर असतात, चांगल्या पोस्टवर याच्यावर असतात, शिक्षण चांगलं असतं आणि एखाद्या वेळेस चुकून जर एखादं प्रोफाईल त्यांच्या समोर आलं, जी सुंदर असते मुलगी, त्यांची जी शिक्षणाची अट असते ती त्वरित शिथिल होते आणि मग आम्ही खूप हसतो आणि वा काय आहे ना, जी आहे ती क्रेज, म्हणजे जे आपल्या मनात आहे त्याचं एक ठोकताळा आम्ही निश्चितच म्हणजे मांडू शकतो ना. कारण ज्वलंत उदाहरण आम्ही डोळ्यांनी बघतोय, रोज बघतोय. तर सौंदर्याचीच आसक्ती आहे आणि मुलींना अपेक्षा अर्थार्जनाची. तर कसं होतं, लग्न जमेपर्यंत जसं आई वडील आहे म्हणजे सद्यस्थितीमध्ये काय म्हणताय, अहो नागपूरमध्ये ना 40,000 अजिबात होत, पुण्यात 60,000 शक्यच नाही, बंगलोरमध्ये तर निदान 70,000 तर पाहिजेत. रिझर्व्ह बँकेने एक ठोकताळा दिला आहे की एका दाम्पत्याला जीवन जगण्याकरता किती पाहिजे, तर सोन्याचा परतोळा जो भाव असेल ना तेवढं अर्थार्जन पाहिजे. हे लक्षात घ्या. परतोळा आज 80,000 रुपये भाव आहे, तर या दाम्पत्याला जगण्याकरता आता मला तुम्ही गौरीताई सांगा की मला 80,000 रुपये पगार आहे, मला नोकरीची बायको नको असं म्हणणारी मुलं आहेत का? फार कमी आहे. मग फार कमी आहे. अच्छा. कसं होतं, त्यांना म्हणजे सुशिक्षण म्हणजे जी काही आहे उच्च शिक्षण तर त्या मुलींचं हवंच आहे आणि मग मुलाकडले कसे म्हणतात की तो आमचा मुलगा ना फार बिझी असतो किंवा तोही म्हणतो की मी फार बिझी असतो, कारण आता घरगुती कामं तर नाहीच राहिलेली आहेत पहिल्यासारखी. मोबाईल बघणे हे सगळ्यात मोठं काम झालेलं आहे आणि थोडक्यात काय तर चैन करणे. मग आता उलट मी विचारतो की एखादी मुलगी अशी तुम्ही मला दाखवता की मुलाला 80,000 पगार आहे, बस झाला, मला याच्याशीच लग्न करायचं आहे? हो आहेत ना, अशा मुली आहेत आणि माझ्या मुलाचं लग्न करायला तयार आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण त्यांना शैक्षणिक बेस मात्र हवा आहे. अच्छा. शैक्षणिक बेस मुलींना हवंच आहे. मुली शैक्षणिक बेस कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही ना. काय सुंदर. गौरीताई मला एक सांगा तुम्ही की अगदी ऐरणीवरचा मुद्दा मी तुम्हाला म्हणतो की तुमच्याजवळ सगळा डेटा असतो, तुमच्याजवळ सगळं तुम्ही माहिती हे करता, तुम्हालाही असं वाटतं का की रेशो डिस्टर्ब झालेला आहे मुला मुलींचा? हो, रेशो तर डिस्टर्ब झालेलाच आहे. म्हणजे 40-60 असं म्हणता येईल की 40% मुली, 40% मुली आणि 60% मुलं असं प्रमाण आहे. मग त्याचा परिणाम म्हणजे आता मुलाचं लग्न जमणं अवघड झालं याच्याशी तुम्ही सहमत आहे? बिलकुल सहमत आहे. मुलांचं लग्न, पण आता कसं आहे, तो एज ग्रुप जर मॅच केला आणि प्रॉपर वयामध्ये जर आपण डिसिजन घेऊ शकलो योग्य वयामध्ये तर लग्न जुळू शकतात. कारण एक थोडंसं म्हणजे लग्न म्हटलं की स्वजातीय हा एक मुद्दा येतो प्रामुख्याने येतो. कारण चालीरीती, सगळं जीवनशैली, सगळे जे काय कुळकुळाचार आपल्या घरचे हे बघण्यासाठी सगळ्यांचं एक प्राधान्य स्वजातीय मुलगी बघावी असा म्हणजे येतोच. तर त्याच्यामुळे हा जो रेशो थोडासा डिस्टर्ब झालेला आहे आणि मुलींचं प्रमाण कमी आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे आईवडिलांना तर चिंता वाटतेच आहे आणि शिवाय शिक्षण तर मुलींचं आहेच, म्हणजे जास्तच घेत आहेत मुली किंबहुना आणि कमावतात पण आहेत. अच्छा. म्हणजे तो अगदी स्वतंत्र विषय आहे. नाही, पण तुम्ही किती गुलाबी होऊन मुलींतर्फे बोलता आहात. म्हणजे नाही असं नाही. अजून एक सांगते, म्हणजे माझं वय लक्षात न घेता भलेही मी जरी मिडल एज मधली असली स्त्री तरी मुलं आणि मुली हे माझेच अपत्य आहे सगळे. त्यामुळे त्या मुलांचीही मला तेवढीच चिंता आहे आणि मुलीची पण तेवढीच चिंता आहे. आणि विवाह संस्था जर मी चालवते आहे तर निश्चितच आपला जो काहीतरी उपाय मी बाळगून आहे की काय केलं पाहिजे, म्हणजे त्याला योग येऊ द्या. म्हणूनच मुद्दामून आपण आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक घेतलेलं आहे की जी वातावरणामध्ये चर्चा सुरू आहे नकारात्मक, हा एक असं वातावरण असतं. समजा आता चला योग येऊ द्याचा कार्यक्रम सुरू आहे, बाहेर सगळे व्हेकल्स उभे आहेत, तर 1-2 जण जातील आणि म्हणतील अरे वा चला योग येऊ द्याचा कार्यक्रम सुरू आहे, 10,000 वगैरे लोक असतील बहुतेक. मग तो बाजूचा म्हणेल हा शक्य नाही, 10,000 कुठे,
बरं ठीक आहे 5,000 असतील. व्यक्ती म्हणेल नाही रे अजिबात नाही, 5,000 कुठे तिथे. मग ठीक आहे 2-2.5 हजार तर नक्कीच असतील. मग तरी ती व्यक्ती ढासून म्हणेल अरे नाही रे बुवा, सायंटिफिकची तेवढी कॅपॅसिटीच नाही, 400-500. तर काय होतं, एखाद्या डळमळीचे स्टेटमेंट आहे ना ते इतकं जबरदस्त व्हायरल होतं की लग्न जुळत नाही, मुलं असे करतायत, मुली नकार देत आहेत. पण त्याच्या तळाला त्याचे रूट्स काय आहेत ते बघणं जरुरी आहे आणि त्याच्यावर जर उपाय आपल्या जवळ आहेत तर ते आपण या तरुणाईला द्यायला पाहिजे. मला गौरीचं एक वाक्य आवडलं की उपाय त्यांच्याजवळ आहे. विवाह संस्थेचा केवळ संचालिका म्हणून नाही तर एक त्यांनी विचार जो केलेला विवाह संस्था टिकवण्याचा. तरी पण मला गौरी असं वाटतं की खरंच मग मुलांची कुतरवड होते आहे का या विवाह जुळवताना? होते आहे, कारण मुलींची जी नोकरी आहे म्हणजे अर्थार्जन जे सुरू झालं असल्यामुळे, म्हणजे पहा आपली पद्धत काय आहे की मुलगी ही मुलापेक्षा वयाने लहान असावी. आता हळूहळू तो एज डिफरन्स जो प्रकार आहे तो कमी व्हायला लागलेला आहे. म्हणून लवकरच जशी मुलगी 20 वर्षाची समजा 21-22 वर्षाची रिंगणात उतरली, पण 22-23 वर्षाचा मुलगा विवाहाच्या रिंगणात उतरू नाही ना शकत, कारण त्याला सेटल व्हायला वेळ लागतो, त्याचं अर्थार्जन वाढवायला त्याला वेळ लागतो आणि ती जी गॅप आहे नेमकी तिथेच गडबड होते आणि लग्न खोळंबतात. त्या गडबडीच्या किनाऱ्यावर मला असं वाटतं इथे थोडा आवाज प्लीज.